आज आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल उकडीचे कानोले। नमस्कार, रोहिणी म्युझिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। प्रथम आपण तीळ भाजून घेतले, नंतर थोडं तूप टाकून काजू भाजून घेतले। त्याच पॅनमध्ये आपण 2 बाउल खोबऱ्याचा खीस घातला आहे, तो थोडा परतवून घ्यायचा। लगेचच आपण 1 बाउल गूळ घातला आहे। 2 बाउल जर खीस असेल तर 1 बाउल गूळ घ्यायचा। जर जास्त गोड आवडत असेल तर आणखीन पाव बाउल तुम्ही गूळ एक्स्ट्रा घेऊ शकता। थोडंसं परतवून घ्यायचं। त्यानंतर विलायची पावडर, विलायची आणि जायफळ, थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक केली होती ते टाकले। भाजलेले तीळ टाकावेत, काजू टाकावेत, 2 चमचे तूप टाकावं आणि थोडंसं परतून घ्यावं। ओलसरच ठेवावं, खूप ड्राय करू नका। आपलं छान मिश्रण तयार झालं आहे। आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि याच्या कोटिंगची तयारी करूया। परातीत गव्हाचे पीठ घेतले आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं। थोडं पाणी घालून घट्ट गोळा बनवून घ्यायचा। चपाती बनवतो त्याच्यापेक्षा घट्ट लंब गोलाकार गोळे करायचे आणि पारी लाटून त्यामध्ये सारण घालायचे आणि दुमडून घ्यायचं। हवं तर मी आता व्हिडिओ दाखवत आहे, असंही दुमडलं तरी चालतं, छान दिसतात कानोले। अशा प्रकारे सर्व कानोले करून घ्यायचे। चाळण आहे त्याला तूप लावून त्यावर कानोले ठेवले आहे। आता स्टीम द्यायची आहे। पातेल्यात पाणी ठेवलं आहे, त्याला उकळी आल्यानंतर आपण कानोले उकडण्यासाठी ठेवले। 2 मिनिटांनी त्याला तूप लावून पुन्हा एक्स्ट्रा कानोले आहेत ते ठेवायचे। असे केल्यामुळे एकमेकाला कानोले चिकटत नाहीत। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्येही तुम्ही स्टीम देऊ शकता। 15 मिनिटांनी मस्तपैकी कानोले तयार होतात। छान नागपंचमी स्पेशल कानोले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।